मी एकदा जे मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता की रंगच जर आपल्याला दिसले नसते तर काय घडलं असतं. त्याच्यामध्ये एका विद्यार्थिनीने असं उत्तर दिलं होतं की मी सुसाईड करेल. म्हणजे रंग जर दिसले नाही तर काय होऊ शकतं याची मला वाटतं ती एक्स्ट्रीम प्रतिक्रिया होती. विज्ञानाच्या पलीकडे काहीच नाहीये. मी कलर विषय जेव्हा शिकवायला जायचो वर्गामध्ये त्यावेळेस माझ्या एक लक्षात यायचं, एक नजर मारल्यानंतर आज काही पोरांचा मूड दिसत नाही, तर माझ्याकडे डेटा आहे त्याचा की ज्या दिवशी मडी किंवा मळकट वातावरण असेल वर्गातलं कपड्यांचं तर त्या दिवशी फार काही फ्रेश वातावरण नसायचं. पण ज्या दिवशी येलो, स्काय ब्ल्यू, ब्ल्यू, कोबाल्ट ब्ल्यू असे जेव्हा रंग समोर यायचे मला पोरं प्रश्न विचारायचे. मला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की मला फार आनंद व्हायचा. रंग मी जगतो, रंग मी अनुभवतो. रंग ही देवता डोळ्यांनी दिसणाऱ्या देवतांच्या आपल्याला त्या दिसतात का नाही माहित नाही, ते देव आहेत का नाही माहित. रंग मात्र आता लाल रंग आहे, तुम्हाला दिसणार, मला दिसणार, सगळ्या प्रकृतीच्या सगळ्या वयोगटातल्या श्रीमंत गरीब तो काही पाहत नाही. एआय नाकारून चालणारच नाही, पण एनआयला पर्याय नाही. नॅचरल इंटेलिजन्सला आज कोणीही कॉम्पिट करू शकणार नाही. नमस्कार. 8 आवर प्रोडक्शनमध्ये आपले स्वागत आहे. आपण 8 आवर प्रोडक्शनमध्ये आपण वेगवेगळे विषय बघत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत. आज थोडा वेगळा विषय आहे, वास्तुशास्त्र, रंगशास्त्र व चित्रकला याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. आपण जे कलर शर्ट घालतो किंवा घरातील वेगवेगळ्या भिंतीला आपण वेगवेगळे कलर देतो, त्याचा आपल्या घरावर व परिवारावर काय परिणाम होतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपला विषय आहे वास्तुशास्त्र, रंगशास्त्र व चित्रकला यांचा असलेला संबंध. आज आपल्या बरोबर आहे शाकमचे माजी विद्यार्थी आणि जे स्कूल ऑफ आर्टचे माजी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेपाळ सर. नमस्कार सर. नमस्कार. विषय फार वेगळा आहे, लोकांचा जिव्हाळ्याचा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये PhD पण केलेले आहे. म्हणजे हा विषय मला वाटतं खूप आता पण समोर आलेलाच नाही. तुमचा थोडासा परिचय करून द्या. तुम्ही कशी सुरुवात झाली तुमची? शाकमाला मी होतो याचा तर मला अभिमान आहेच. जो म्हणजे मला माझी विद्यार्थी म्हणणं सुद्धा फारसं मनाला पचत नाही, त्यामुळे मला विद्यार्थी राहणंच जास्त आवडतं. त्यानंतर जसा मुंबईत मी विश्वविख्यात जे स्कूल ऑफ आर्ट हा जो समूह आहे तिथे 5-6 कॉलेजेस आहेत वेगवेगळे. जे स्कूल ऑफ आर्ट, जे अप्लाइड आर्ट, जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नंतर जे टेक्सटाईल अँड विविंग, जे स्कल्पचर अँड मॉडेलिंग, मेटल क्राफ्ट, असे सगळे त्यात आहेत. तर पैकी एका जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टला मी तिथं अध्यापन करत आलेलो आहे. आणि विद्यार्थी हा फक्त शिकायला येतो म्हणून त्याला विद्यार्थी म्हणायचं, पण प्रतिभाशक्तीला वयाची अट नसते, मी नेहमीच सांगतो ते. त्याच्यामुळे तिथे जे विद्यार्थी येतात तर त्यांचे प्रश्न जेव्हा मला ऐकायला मिळतात तर त्या प्रश्नांनी पण मला खूप शिकवलं. आणि त्यामुळं झालं काय की विद्यार्थ्यांना वाचायला मी शिकत गेलो आणि त्याचं समाधान मला दृश्य कलेमध्ये कसं देता येईल याच्यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. मग त्याच्यामध्ये मला कलर आणि 2 डायमेन्शनल डिझाईन हे 2 विषय मी शिकवत होतो. सर तुम्ही आलात कुठनं? तुमचं गाव कोणतं? मी मूळ अहमदनगर जिल्हा म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर जिल्ह्यातला संगमनेर तालुक्यातलं दाड मनोली हे माझं मूळ गाव. आणि नंतर शिक्षणाच्या निमित्ताने मग वडिलांनी खूप आम्हाला एक्सपोजर दिलं आणि मग त्यानंतर मग संगमनेर ज्ञानमाता विद्यालय, मग त्याच्यानंतर शाकमला मी इकडे आलो तेव्हा वसंत परब डीन होते आणि माझं प्रवेश झाला आणि परब सर परत मुंबईला गेले. आणि मग नंतर इकडे VB लोखंडे सर होते, डीन होते. आणि मग मला जे इथे शिक्षण मिळालं त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोरा पवार सर, नंतर आसई HM आसई हे एक सर होते, मधून परमार सर किंवा बिजमवार सर किंवा महाजन सर, ही सगळी त्या विषयाला ते शिकवायला ती यायची. बडे सर होते, दिलीप बडे सर होते. आणि फाउंडेशनला मला उमेश साळुंके सर. चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली? लहानपणी म्हणजे खेड्यामध्ये ते या गोष्टी शक्य नव्हत्या शहरी वातावरण मिळण्याच्या. पण मी काहीतरी पूर्वीची जी पाटी असायची स्लेट आपण म्हणतो, खापराची पाटी, त्या पाटीवर मी स्वामी समर्थ नाहीतर गजानन महाराज किंवा गावाकडे दिसणारी जी दृश्य आहेत की नांगरणीला लागणारं अवताचा जो बैल आणि 2 बैल आणि तो शेतकरी किंवा असं सगळं ते मी पाटीवर पेन्सिलने काढायचो. वडिलांना आम्ही आप्पा म्हणायचो, तर माझे वडील हे इतरांना ते दाखवायचं की हे गजानननी हे चित्र काढलं. ते मला असं वाटायचं की हे
माझं कौतुक करतात येत, मला अजून चांगलं काहीतरी करता आलं पाहिजे. असं होत होत मग मला त्यांनी 50 पैशाला त्या काळामध्ये एक 22 बाय 44 इंचाचा पेपर मिळायचा, ड्रॉइंग पेपर. हो. मग ते मला संगमनेरून आणून द्यायचे आप्पा मला. मग ते झाल्यानंतर वॉटर कलर म्हणजे जलरंग कसे वापरायचे माहित नाही, फक्त पाण्यात रंग मिसळला की कागदावर उमटवायला सोपं जातं म्हणून काही ब्रश दिले आणून काही. आणि मग त्याच्यामध्ये मला वाटतं पहिलं चित्र जे मी काढलं ते जटायूनी रावणाला सीतेला घेऊन जाताना जे अडवलं होतं, आडवा झालं होतं, त्यावेळेस रावणाने जे त्याला ते तलवारीने खडगाने त्याचा पंख हे केला, तर तो जो विवळत होता आणि तो रामाचा म्हणजे मग मी ते त्या काळात हलो असे सर्कल करून त्याच्यात तो जणू काही राम राम म्हणतोय, असा जप करतोय, असं मला आठवतं. ते पहिलं चित्र माझं अस्तित्वाने करून घेतलं. आणि बहुतेक म्हणजे मी आठवत चुकत नसेल तर मला त्याला शंकर्स विकलीमध्ये त्या काळामध्ये ते चित्राचं सिलेक्शन झालं होतं. म्हणजे खेड्यातून काहीच म्हणजे आई आणि वडील हे मुख्य मार्गदर्शक, प्रोत्साहन देणं म्हणजे फार मोठं मार्गदर्शन. आणि त्याच्यानंतर चित्र सेल्फ टॉट म्हणजे त्या एकलव्यासारखं असं करत करत मग वडिलांच्या लक्षात आलं की ह्याच्याकडे हे खूप मोठं अंग आहे, आपण याला या पद्धतीने. मग आम्ही बाबूरावांना भेटायला गेलो. बाबूराव सडवेलकर त्यावेळेस कला संचालक होते. मग त्यावेळेस मग काही तांत्रिक अडचणी होत्या, म्हणजे त्याच वर्षी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेडची परीक्षा असल्याशिवाय फाउंडेशनला प्रवेश मिळणार नाही अशी अट आली होती. आणि मग मला इकडे शाखा मला मी ऍडमिशन. आणि मग इकडे आल्यानंतर मग समुद्र सर इकडे एक आमच्याकडे होते, क्लिरिकलला होते. आणि लोखंडे सरांनंतर मग इंगळे सर अधिष्ठाता होते. तर खूप प्रोत्साहन, इथं प्रत्येक सरांनी एवढं प्रोत्साहन दिलं. म्हणजे कॉलेजचं अंतर्गत वातावरण आणि शिक्षकांचं विद्यार्थ्यांबरोबरचं एक बॉन्डिंग हे एवढं सुंदर होतं की मला तर टिफिन खायची पण हे नव्हतं, विसर पडायचा असाइनमेंट करताना. आणि मला असं वाटतं पेंडसे सर, शशिकांत पेंडसे सर आणि गोरा पवार सर यांचा उल्लेख तर मला वाटतं माझा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माझ्याकडनं तो उल्लेख होईलच होईल. कारण फिनिशिंग कसं करायचं हे पेंडसे सरांनी सांगावं आणि लेआउट कसं करायचं हे गोरा पवार सरांनी सांगावं. म्हणजे अशा पद्धतीने टेक्निकल गोष्टी यांनी सांगितल्यामुळे रंगामध्ये अजून वाढ झाली, डिझायनिंगमध्ये वाढ झाली, व्हिज्युअल सेन्स वाढला, विचार करायची पद्धत मिळत गेली. परत भोसले सर कुलगुरू होते. भोसले सरांचा सुद्धा मला खूप सहवास लाभला, कारण मी त्यांचं लेखनिक म्हणून नंतर काम केलं जेव्हा जर्नलिझम करत होतो तेव्हा. म्हणजे संभाजीनगरने माझं शिक्षणाचं सगळं हे फार व्यवस्थित शिक्षण झाल्यानंतर तुम्ही अध्यापनाकडे कसे वळालात? त्यात सुरुवातीला माझ्या वडिलांनाच क्रेडिट द्यावं लागेल, कारण माझं बोलण्याचं सुरुवातीपासून जे काही हे होतं, एक कौशल्य होतं, तर त्याच्यात वडिलांना नेहमी वाटायचं की मी शिक्षक व्हावं, टीचिंगमध्ये यावं. कारण ते आर्मीतून आल्यानंतर, भारत पाक युद्धात ते होते, आर्मीतून आल्यानंतर ते कोपरगावला SJ महाविद्यालयामध्ये ते मराठी आणि मास पेटीचे शिक्षक होते. आणि त्यांचं शिकवणं पण खूप चांगलं होतं, कारण त्यांचं लहानपण तुकडोजी महाराजांच्या मांडीवर गेलं वडिलांचं. त्यामुळे भजनं किंवा या सगळ्या गोष्टी, थोडंसं आध्यात्मिक संस्काराचा असं सगळं माझं लहानपण गेल्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की मी शिक्षकच व्हावं. आणि शिक्षक हा सगळ्या समाजातल्या सगळ्याच क्षेत्रांना खूप जवळून पाहणारा एक घटक आहे समाजातला. मलाही नंतर आवडायला लागलं की शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात, आपल्याला आपले विचार आणि आपण अभ्यासलेले विचार हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतात. मात्र ते जे मला म्हटले होते की तू आरसा व्हायचं, मी त्याची फार काटाकाळजीने काळजी घेतली की विद्यार्थ्याने आपल्यामध्ये बघावं, बरोबर, आणि तो काय होऊ शकतो भविष्यात हे त्याला निर्व्याज त्याला सांगावं, अशा स्वरूपाचं मग मी माझं काम करत गेलो. आपला विषय पॉडकास्टचा विषय तोच, वास्तुशास्त्र, रंगशास्त्र आणि चित्रकला, या तिघांचा काय संबंध? अगदी आपण पहा, मी एकदा जे मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता, मी तो प्रत्येक मुलाखतीमध्ये मी तो सांगितला, कारण तो तितकाच आयकॉन सारखा महत्वाचा आहे की रंगच जर आपल्याला दिसले नसते तर काय घडलं असतं. असा मी कलर हा विषय विद्यार्थ्यांना शिकवताना मी बोलायचो. त्याच्यामध्ये एका विद्यार्थिनीने असं उत्तर दिलं होतं की मी सुसाईड करेल. ओके, म्हणजे रंग जर दिसले नाही तर काय होऊ शकतं याची मला वाटतं ती एक्स्ट्रीम ती प्रतिक्रिया होती, अभिप्राय होता. बरोबर.
आणि सगळा वर्ग शांत झाला. म्हणजे रंगांचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे हे त्या एका उत्तराने आपल्या लक्षात येईल. गृहीत धरा की खरोखरच आपल्याला रंग दिसलेच नसते तर काय केलं असते. प्रत्येक वाचकाने आणि श्रोत्यांनी सगळ्यांनी ऐकलं, एक एक मिनिट जरी त्यांनी त्याच्यावर विचार केला तरी त्यांच्या लक्षात येईल. मग आपलं इंटेरियर आलं, त्याच्या रचना आली, त्याच्यात रंगयोजना आली, मग त्याच्यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ आले. जसे डॉक्टरांमध्ये डेंटिस्ट असतो किंवा हार्ट स्पेशलिस्ट असतो, ब्रेन स्पेशलिस्ट, तसं रंगांमध्ये सुद्धा मग इंटेरियरचा वेगळा आर्टिस्ट आहे. त्याच्यानंतर कोणती स्कीम चांगली दिसेल घराला, मग ते घर आहे, तो फ्लॅट आहे का, बंगला आहे का, अजून काही आहे, या स्वरूपात मग त्याची रचना काय केली पाहिजे, हे साधारण त्याच्यामध्ये यायला लागलं. आता त्यानंतर मग जेव्हा वास्तुशास्त्राचं जेव्हा मी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला लागलो तर लक्षात आलं की हे दिशा, अष्टदिशा ज्या आहेत, अष्टदिशांना समोर ठेवून वास्तूची रचना केली जाते. आणि वास्तुशास्त्र जे विभाग आहे म्हणजे आर्किटेक्चर जो विभाग आहे त्याच्यामध्ये ते दिशांना तर खूप मोठं महत्वाचं स्थान देतात. बरोबर. आता पूर्व दिशेला दरवाजा असणं, मग सूर्यप्रकाश आत येणं, किंवा पूर्व आणि पश्चिम असं जर वास्तूचं जर हे असेल, डायरेक्शन असेल, दिशा असेल, तर उत्तर आणि दक्षिणेला ज्या खिडक्या ठेवल्या जातात त्याच्यामध्ये सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉन्स्टंट सेम प्रकाश आतमध्ये येतो. आपल्या घरामध्ये प्रकाश यावा हे साधारण प्रत्येकाला वाटतं. मग तो कोणत्या अँगलनी कसा रचना केली म्हणजे येईल. आता हे झालं वास्तूची रचना. आता रंग आले, मग कोणते रंग दिले पाहिजे, तर असेच रंग त्या वास्तूला दिले गेले पाहिजेत की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रकाशाला ते प्रोटेक्ट करून ते परावर्तित करतील प्रकाशाला, की जेणेकरून त्या वास्तूमध्ये जास्त प्रकाश नांदेल. आता इथपर्यंत हे झालं ढोबळ गणित. मी नंतर विचार असा केला, त्याला सुद्धा कारण विद्यार्थीच आहेत. 100चा विद्यार्थ्यांचा इंटेक वर्गामध्ये असतो. मी कलर विषय जेव्हा शिकवायला जायचो वर्गामध्ये त्यावेळेस माझ्या एक लक्षात यायचं, एक नजर मारल्यानंतर, की आज काही पोरांचा मूड दिसत नाही जास्त. मग का दिसत नाहीये तर ते मडी टोन मध्ये जास्त असायचे, ब्लॅक कलर किंवा असे सगळे साधारण वापरायचे. मग मी थोडंसं काहीतरी वेगळं विषयांतर करून तो विषय थांबवायचो. मग मी त्यांना म्हणायचो की जेव्हा तुम्ही असे फ्रेश टॉप घालून याल त्या दिवशी आपण मस्त कलरचा नवीन विषयाला सुरुवात करू. काय होतं, नवे ते माझं नित्य हवे, असं एक साधारण विद्यार्थ्यांची सगळ्यांचीच एक मानसिकता असते. आपण जर नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना देऊ असं जर काही आलं तर विद्यार्थ्यांची संख्या येतेच येते वर्गामध्ये. मग त्याप्रमाणे मी वर्गामध्ये जेव्हा फ्रेश कलर आहे आणि मी वर्गात, तर माझ्याकडे डेटा आहे त्याचा की ज्या दिवशी मडी किंवा मळकट असं एक कपडे अप्रॉक्सिमेट वातावरण असेल वर्गातलं कपड्यांचं, तर त्या दिवशी फार काही फ्रेश वातावरण नसायचं. पण ज्या दिवशी येलो, स्काय ब्ल्यू, ब्ल्यू, कोबाल्ट ब्ल्यू असे जेव्हा रंग समोर यायचे वर्गात, त्याचं मला पोरं प्रश्न विचारायचे. मला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की मला फार आनंद व्हायचा की चला काय होतं, प्रश्न अशाच व्यक्तीला पडतात की जी विचार करतात. बरोबर. मग मी ते क्रॉस चेक करायचो की पोरं हे विचार करतायत ना, त्याच्याचमुळे प्रश्न विचारतात. मग उत्साह वाढत वाढत मग मुलं 1.5-2 तासानंतर मी घड्याळाकडे पाहून थांबायचो. तर मुलं म्हणायचे नाही सर कंटिन्यू करायचे. मग मी थोडासा 10 मिनिटाचा ब्रेक द्यायचो आणि मग सुरुवात करायचो. याच्यामध्ये मला विद्यार्थ्यांच्या या निरीक्षणामधून माझ्या असं लक्षात आलं की रंग मानवी मनावर मग जर सकारात्मक परिणाम करतात, मग नकारात्मक परिणाम नको ना, मग प्रत्येकालाच वाटतं ते नाही व्हायला पाहिजे आपलं, मग शोधायचं कसं. मग त्याच्यासाठी काही कुंडली शास्त्रातले लोक माझे परिचित होते. माझा फार जिज्ञासू स्वभाव आहे, जाणून घेणं याच्यामध्ये. मग प्रत्येक राशीला रंग आहेत, प्रत्येक ग्रहाला रंग आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक वार जे आहेत आपले 7 वार, या प्रत्येकाला रंग आहे. नवरात्रीत तर त्याच्यावर सगळेजण सगळेच भन्नाट असे काय काय सांगत असतात, रंगवत असतात. मला रंगाची माझ्या बोलताना सुद्धा मदत घ्यावी लागते या शब्दाची. म्हणजे अरे त्याचे रंग मला सगळे माहिती आहेत किंवा तो अमुक आहे. रंग तुमच्या प्रत्येक गोष्टीत पिनलेला आहे. त्यामुळे रंगाचं मानवी जीवनावर आणि मानवी दैनंदिनीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे असं मी म्हणेल. त्याचं आता घरामध्ये आपण जेव्हा रंग देतो एखाद्याला, तर कोणत्या पद्धतीने रंग द्यावा, कोणत्या, आता तुम्ही जसं राशीचा विषय काढला,
तर घरामध्ये 4 लोक असतात, 4 राशीचे. हो. तर मग ते कसं आपण हे करावं त्या बरोबर. गोष्टीला? आता सगळ्यात महत्वाचं काय, की ज्याच्या किंवा ज्यांच्या नावावर ते घर आहे हम्म. ते त्यांचा विचार करावा. हे सुद्धा माझं निरीक्षणातून आलं. ओके. हे डेटाबेस संशोधन आहे. याच्यामध्ये खूप जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो तेव्हा एका गृहीतकापर्यंत येतो. PhD ला सुद्धा गृहीतक निश्चित करूनच आपण संशोधनाला ती गती आपण निश्चित घेतो. त्याप्रमाणे मी निश्चित केलं होतं की काय परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये. मग त्या वास्तूला आपल्याला कोणत्या रंगाचा थेट परिणाम होईल त्या लोकांना सकारात्मक, याच्यासाठी काय विचार करता येईल, त्याला मला किमान निकषांच्या आधारे, हा एक शब्द आमच्याकडं शासनामध्ये वापरला जातो, तर तो मी इकडे वापरला, उपयोगात आणला. वापरला शब्द जरा भयानक वाटतो, तो इकडे उपयोगात तो असा आणला की अमुक एक व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची काय मकर रास आहे, मकर राशीचं स्वामी शनी महाराज आहेत आणि मकर राशीचं नक्षत्र श्रवण आहे. आता आपल्याकडं नाव मी मुद्दाम घेत नाही, पण एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाचं नाव रास मकर आणि श्रवण नक्षत्र आहे. ही लोक बोलतात, तुफान बोलतात, सगळे एकदम एक्साइट होतात, सगळ्यांना पटतं, कारण ते फार तडफडून बोलत असतात. परिस्थिती अशी होती की ही फार कष्टाची रास आहे, मकर रास जी आहे ती. आणि श्रवण नक्षत्र हे खूप कष्टाने, ते खूप प्रामाणिक आहे त्याच्या ड्युटीज मध्ये. त्याला जे काही त्याची ड्युटी आहे ती त्या प्रकृतीच्या व्यक्तीची, जिचं श्रवण हे नक्षत्र आहे, ती तिच्या पेशानुसार फार प्रामाणिकपणे काम करते. आता हे शनी महाराज आहेत, शीतरंग आला, मकर रास आणि श्रवण नक्षत्र, हे सगळे बरं प्रामाणिक. परत प्रामाणिकपणे हा लाल रंगाने आपण नाही दाखवू शकणार, पिवळ्याच्या जवळ आपण जाऊ शकू किंवा स्काय ब्लू याच्यापर्यंत जाता येईल. आम्ही जे कलर व्हील किंवा रंगचक्र जे शिकवतो, शीत रंग संगती आणि उष्ण रंग संगती, तर त्या रंगांकडे जर तुम्ही त्या पद्धतीने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे रंग उष्ण आहेत. म्हणजे काय, मी विद्यार्थ्यांवर तसे एक्सपेरिमेंट केले, काहींना तसे टॉप वापरायला घालून यायला सांगितले, त्याच्यात काय बदल होतो, हे सगळे बदल नोटिंग करून नंतर लक्षात आलं की हे रंग मानवी जीवनावर परिणाम करतात. मग त्या वास्तूला काय केलं पाहिजे. मग मकर राशीची व्यक्ती आहे, तिच्या नावाने ती वास्तू आहे, त्या वास्तूतल्या लोकांनी 4 लोक असू देत, नाही तर 10 लोक असू देत, पण मुख्य ज्या व्यक्तीच्या नावाने ती वास्तू आहे, ते घर आहे, त्यांनी श्रवण नक्षत्र असेल आणि मकर राशीचे असेल, त्यांनी शीतरंग, पहिले तुमचा स्काय ब्ल्यू म्हणजे आकाशी, ब्ल्यूच्या सगळ्या टोनल व्हॅल्यूज, ऑफ व्हाईट पण चालेल, व्हाईट पण चालेल, पण शीतरंगाशी संबंधित रंग हे त्या वास्तूमध्ये असावेत. हे साधारण डोबळ सांगता येईल. आता काही जणांना अजून डीप मध्ये जायचं असतं, मी त्याचाही शोध घेतला. मकर रास आहे, हे फक्त समजण्यासाठी आपण उदाहरण देतो. श्रवण नक्षत्र आहे, जन्म 3ऱ्या चरणात झालाय. आता पहिलं चरण म्हणजे रात्री 12:01 ते 3 वाजेपर्यंत, पहाटचे 3:01 ते 6 हे दुसरं चरण, 6:01 ते 9 हे तिसरं चरण. त्या व्यक्तीने जे कुठलंही त्या वास्तूचं कुठलंही काम करायचंय, रंगाचं काम करायचंय, स्कर्टिंग किंवा अजून काही जे काही वास्तूचे काम आहेत, ते जर त्यांनी 3 ते 9 या 3ऱ्या चरणामध्ये सुरुवात करायची, तर त्या वास्तूमध्ये केलेलं काम कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कारणाने थांबणार नाही. म्हणजे होतं काय बऱ्याचदा की काम करणारे असतात, कोणाला तरी काहीतरी लागतं, काम करताना डिस्टर्ब येतो, खंड पडतो कामाचा, असा कुठल्याही प्रकारचा खंड न पडता विनासायास ते काम पूर्ण होतं. हा एक मुद्दा त्यातला. असे 25 मुद्दे असतील की या राशीने जाताना. हे झालं त्या चरणातलं. आता त्यानंतर त्या मकर राशीचा जो स्वामी आहे तो आहे भगवान विष्णू, सृष्टीचा संरक्षण करता. ओम विष्णवे नमः हे जर कुठंतरी सकृत दर्शनी, प्रथम दर्शनी असं जर ओम विष्णवे नमः हे निळ्या पर्शियन ब्ल्यू या रंगामध्ये जर येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जर ते जर एक कॅलिग्राफीमध्ये सुंदर असं जर ते केलं तर ते अजून परिणामकारक ठरणार. कारण तो स्वामी त्या नक्षत्राचा ओम विष्णवे नमः हे करून त्यानंतर
जर विष्णूचा एखादा फोटो किंवा विष्णूशी संबंधित असलेलं एखादं म्हणजे पांचजन्य शंख किंवा विष्णूचा शंख, विष्णूची आयुध या सगळ्याचं कॉम्बिनेशन केलेलं एखादं चित्र, असं जर ते सकृत दर्शन तिथं असेल, ते सगळ्या त्या कुटुंबातल्या घटकांवर सकारात्मकच परिणाम करतं. याच्याकडे माझ्याकडे किमान 20-22 वर्षातले अनुभव आहेत. कोणते पेंटिंग किंवा छायाचित्र असेल किंवा जे काही हो. हे असेल, कोणते लावू नाही, कोणते हा. टाळावे? हा तुम्ही इतका कळीचा मुद्दा सांगितलाय ना, की खूपदा होतं काय, की घरामध्ये 2 गुलाबांच्या फुलाचा फोटो लावतात. हॉटेलमध्ये बऱ्याचदा हे हो, दिसतं, हो. तिथपर्यंत ठीक आहे. किंवा पळणाऱ्या हरणांचा फोटो लावतात. सूर्योदय झालेला आहे, हरणं पळतात आहेत, म्हणजे सीन सिनेरी अशी लावतात. पण त्याच्याच कडे जेव्हा आपल्याला आमच्याकडं प्रभाकर कोलते सर, ज्यांना महाराष्ट्राचा पिकासो म्हटलं जातं, कोलते सरांचं त्यांची ओरिटरी फार चांगली. त्यांनी एकदा बोलताना फार महत्वाचं वाक्य वापरलं होतं. आपल्याला एखादं पेंटिंग का आवडतं, तर त्या पेंटिंगला आपण आवडत असतो म्हणून आपल्याला ते पेंटिंग आवडतं. हा भाग अगदीच जे अनभिज्ञ लोक आहेत त्यांना समजायला थोडासा क्लिष्ट आहे. पण एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तर आपण गप्पा करतो. एखादी व्यक्ती 22 वर्ष आवडत नसली तर आपण निघून जात नाही. आपल्याला एखादं जेवण आवडलं नाही, आपण तेवढ्यापुरतच खातून सोडून देतो, काही बोलत नाही आपण. पण 22 वर्ष आपल्याला ते खूप आवडलं तर आपण ते जास्त सेवन करतो. तद्वतच एखादं पेंटिंग जर आपल्याला आवडलं तर आपल्या मनामध्ये त्या पेंटिंग बद्दलच्या भावना दृढ होऊन, आता कसं होतं की त्या पेंटिंग मधले जे रेज आहेत, तेजकिरण आहेत, प्रत्येक प्रकाशाचे प्रत्येक रंगाचे तेजकिरण आहेत, ते आपल्याकडे पाहत असतात, ते आपल्याकडे येतच असतात. आपल्याला रंगज्ञान होतं म्हणजे काय, आपल्या रेटिनामध्ये असलेले असंख्य कोन्स अँड रॉड्स त्यांना त्या त्या रंगाची अनुभूती येते. मग ती सगळी जी अनुभूती आहे ती अनुभूती जेव्हा आपल्या रेटिना मार्फत मेंदूपर्यंत जाते, त्यावेळेला त्या रंगांचा आपल्याला ज्ञान होतं. आता जे पेंटिंग आपल्याला आवडतं त्यामुळे सकारात्मकता निर्माण होते. पण जे पेंटिंग आपल्याला आवडत जरी असलं, खूप जर गोड खाल्लं तर ते कधीतरी ते त्रासदायक असतं. गुलाबाचे फुलं लावलेले आहेत, त्याला अगदी काटे आहेत खाली, त्याच्यानंतर त्याला दवबिंदू आलेत, त्याच्या पाकळ्या अशा, पण गुलाबाचं फुल नाजूक आहे. नाजूक जर राहिलं घरातल्या माणसाने तर स्ट्रॉंग कसे होतील? असे थोडेसे दुसऱ्या पद्धतीने नकारात्मकतेकडे जाणारे हे चित्र. हरणाचा पळणारा हरण सतत भीत वावरतं, त्याचा पळणारा तुम्ही घेता, कसं चालणार बरं? सगळ्यांना मगाशी आपल्याशी बोललो तसं की 7 पळणाऱ्या घोड्यांचा फोटो उत्तर दिशेला लावावा असं पुस्तकात सांगितलंय. मला इतर कोणाचेच नाव घ्यायचे नाहीत, तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी विश्लेषण एवढ्यासाठी करतो की रंगसंवाद याचा विसंवाद होऊ नये, याच्यासाठी मी हे सांगायचं माझा अट्टहास आहे. आणि याचा मी उपासक आणि अभ्यासक आहे. PhD घेतली म्हणून संशोधक म्हणायचं, पण त्याच्या अगोदर प्रत्येक जण हा जिज्ञासू असतो. वाचक जो आता आपला जो रसिक आहे हा सुद्धा जिज्ञासूच आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला त्यांना फार सन्मानाने आणि आदराने आणि आत्मीयतेने सांगावं वाटतं की हे जे काही प्रचलित मार्केटमध्ये दिसणारे जे काही पेंटिंग आहेत ते दिसायला छान दिसतात आहेत किंवा स्वस्तात मिळाले किंवा अजून काहीतरी त्याचे कारण असतील, मोठं दिसतंय किंवा असं, तर ते येऊन आपल्या भिंतींना लावणं आणि इंटेरियरला डेकोरेट करणं असा विचार थोडासा घाई केल्यासारखं होईल. ओके. काय होतं की आता पळणाऱ्या घोड्यांचा पेंटिंग आहे, काही हाफ रिलीफ मध्ये असतात, त्याच्यातलं खूप चांगल्यापैकी काही त्याचं प्रेझेंटेशन केलेलं असतं, ते फार छान दिसतं. बरोबर. पण ते आपल्याला पचणार आहे का, आपल्याला लागू होणार आहे का? सिंह राशीचे स्वामी आहेत रवी महाराज. सिंह राशीच्या व्यक्तीने ते लावलं तर त्याचा जेवढा त्याला काकणवर का होईना पण लाभ होईल, तसा मग सांगितलं तसं मकरेला होणारच नाही. कारण मकरचे शनी महाराज आहेत. शनी आणि रवी यांच्याबद्दल प्रचलित सगळ्याच पुस्तकांमध्ये तुम्ही तपासा काय दोघांचं नातं आहे ते. शनी महाराज आणि पिता पुत्रांचं नातं आहे. बरं त्याच्यामध्ये त्यांचं फारसं जमत नाही, तात्विक मतभेद असल्यामुळं त्यांचे.
बरं, सूर्य हा तारा असा आहे स्वयंप्रकाशित की त्याचा सगळ्या ग्रहांवर कंट्रोल आहे. अख्ख्या ब्रह्मांडावर सूर्याचा कंट्रोल आहे. त्याच्यापासून निघणारी जी तेजोकिरण आहेत त्यांनीच आम्हाला ताना पिये निपाजा दिला. म्हणजे ज्या रंगांमध्ये आपण सकाळी जीवनसत्व मिळावं म्हणून सकाळी डॉक्टर सांगतात, विज्ञानाच्या पलीकडे काहीच नाहीये. विज्ञान कुठे? आमच्याकडं प्रोफेसर ॲडेलेडला होते प्रोफेसर जुनियस म्हणून, नावाप्रमाणे जुनियस व्यक्ती ती. त्यांनी त्यावेळेस दुसऱ्या जागतिक मराठी परिषदेला प्राचार्य शिवाजीराव भोसले सर हे अध्यक्ष होते आणि त्या मॉरिशसला ती परिषद झाली होती. तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की ज्ञानेश्वर वॉज दी, आणि नंतर असं केलं, ज्ञानेश्वर इज दी फर्स्ट सायंटिस्ट इन दी वर्ल्ड. हे वाक्य शहारा आणणार आहे अंगाला. म्हणजे किती मोठी ताकद याच्यामध्ये आहे, या आपल्या शास्त्रामध्ये आहे की आपलं रंगशास्त्र. ज्ञानेश्वरांनी श्री गणेशाला ओम नमोची आज्ञा म्हटलंय. ओमची निर्मिती सूर्याने केलेली आहे. ओमचा उच्चार करताना तुमच्या शरीरातले पंचमहाभूत आणि पंच ज्ञानेंद्रिय हे कार्यरत होतात. इतकी ताकद याच्यात आहे. ओम हा वेगवेगळ्या पंजाबी मधला ओम तुम्ही पहा, वेगवेगळ्या धर्मामध्ये ओमला फार चांगल्यापैकी स्वीकारलेलं आहे. त्या सूर्यप्रकाशामध्ये, सूर्यकिरणांमध्ये 7 रंग आहेत आणि ते आपल्याला ताना पिही निपाजा हे सगळ्यांना माहिती आहेत, ते रंग आहेत. तो सूर्यप्रकाशच आपल्याला कार्यरत करतो. त्यामुळे रंग हे आपल्या शरीराचा स्थायीभाव आहे. म्हणजे मी एका ठिकाणी सांगितलेलं होतं की बाळ आईच्या पोटात असतानाच त्याला आई जे अन्न घेते तर ते नाळीतून त्याच्यापर्यंत पोचतं. त्यावेळेला आई जे जे करते त्या सगळ्याचा प्रभाव त्या गर्भावर पडतो. 6व्या आठवड्यापासून डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे मग पूर्ण गर्भाची वाढ होईपर्यंत आई ज्या ज्या पद्धतीने रंगाची इनटेक म्हणजे खाण्यातल्या वस्तू किंवा ज्या ज्या, खूप जणांना माहीत नाहीये, पण जर कुंडलीनुसार आणि रंगशास्त्रानुसार जर त्या मातेने त्या प्रकारचे कपडे परिधान केले आणि त्या प्रकारचे इनटेक सेवनमध्ये केला का हो, फक्त साऊथकडच्याच लोकांनी IAS IPS व्हावं का? आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी नाही होऊ का? जर आईने जर या पद्धतीने तिथपासूनच रंगचिकित्सा घेतली तर आपली पोरं ही IAS IPS किंवा चांगल्या उच्च शिक्षणापर्यंत जाऊ शकतील, कारण त्यांची धाटणीच गर्भावस्थेपासून तयार झालेली आहे. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं काय, जन्म देणारी आई ही 2ऱ्या क्रमांकाला राहील आणि 1ल्या क्रमांकाला रंग राहतील. रंगदेवता एवढी ताकदीची. बरोबर सर. हे वास्तुशास्त्र आणि रंग, हो, आता खूप ठिकाणी मी बघतो धार्मिक फोटो जे असतात देवदेवताचे, हो, कोणत्या दिशेला लावायचे, हो, किती उंचीला लावायचे, हो. तर हे तुम्ही काय कसं सांगाल तुम्ही आता हे? आता ना हा सुद्धा फार तुम्ही संवेदनेचा प्रश्न विचारलेला आहे की खूप जण म्हणतात की दक्षिणेला अमुक नाही करायचं, दक्षिण दिशा वाईट आहे. माझ्या छोटासा बंगला आहे, त्या बंगल्याचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे. मग दक्षिणेलाच राहणाऱ्या लोकांनी काय करायचं, असा कळीचा प्रश्न माझ्या मनात येतो, कारण मला खूप प्रश्न पडतात. तर हा जसा एक त्या पूजेमध्ये म्हटलेलं आहे की यथा मिलितोपचार, या ऋतुकालत पुष्पाने समर्पयामी असं ते म्हणतात. जसा ऋतू आहे तसे मला फुलं, तसं मला हे तू स्वीकार, अशी ती एक प्रार्थना देवाला केलेली आहे. वास्तूमध्ये सुद्धा त्या वास्तूत राहणारी लोक, त्या लोकांची कुंडली, त्या लोकांचं नक्षत्र, कुंडलीच्या तुलनेने मी नक्षत्राकडे जास्त भर देईल, तर त्यानुसार कोणत्या भिंतीला काय असावं हे निश्चित करावं. सगळ्यांनी उत्तरेला, दक्षिण दिशेला कुबेराचा फोटो लावत, त्याचं तोंड उत्तरेला होईल म्हणून मग असं सगळ्यांनाच नाही चालणार. ते डिपेंड्स ऑन दॅट पर्सन की जो त्या वास्तूचा ओनर आहे असं. त्यामुळं असं बंधन म्हणजे असं पुस्तकी जे नॉलेज आहे ना दिलेलं, तर ते नाही फॉलो केलं पाहिजे. आता त्याही पलीकडे मी तुम्हाला सांगेल की साधारण सिंहाचा फोटो, सिंहाचं पेंटिंग, मग सिंहीन असेल तर अजून चांगलं, पण त्यांचा
जबडा जर मोठा असेल हम्म. तर अशी उदाहरणं आहेत की ते सतत शोधात आहे, भ्रांत म्हणतो आपण त्याला. ओके. त्याला तो काहीतरी खाण्याच्या याने असतो ना, हम्म. तर मग सिंहाचा लावलाय, मग प्राण्यांचा हे आहे तो राजा आहे, असं सगळं आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, अमुक आहे. यांचे जर तुम्ही समाधान असणारे चित्र जर तुम्ही लावले तर ते समाधान देतील. म्हणजे एखाद्या सावजाला पकडलेले एखाद्या वाघाने किंवा सिंहाने, हम्म. याचे अर्थ फार निघून जातात वेगवेगळे. फार बारीक विचार केला पाहिजे. हम्म. बरं, तुम्हाला पहिल्या 1-2 महिन्यात त्याचा रिझल्ट येणार पण नाही, पण 1-2 महिन्यानंतर तुम्हाला त्या चित्रांकडे जर तुम्ही सतत पाहत राहिलात, तुमच्याकडे असतील, तर त्याचे तुम्हाला नकारात्मक परिणामच पाहायला असं मिळतील. दिसेल. सगळे कावळ्याचे किंवा वटवाघळाचे फोटो नाही लावणार कुणी घरात, किंवा चांगला डॉगीचा फोटो लावतील, पण तुम्हाला असं शेकरू किंवा खारुताई किंवा खवले मांजर असे फोटो नाही लावणार. कारण हे एक ढोबळ मनाने लक्षात येईल की हे नाही आहेत एवढे चांगले फोटो. त्यामुळं कुठला फोटो कुठे लावायचा हे मी असं सुचविल की त्यांनी वास्तूचं कुंडली आणि नक्षत्र पाहूनच त्यांनी ठरवावं एक गोष्ट ठरवा. की ते फोटो आपण कोणते लावावेत. असं सर, याच्याबरोबरच आणखीन एक, घरामध्ये आपण जेव्हा बेडरूम असते, बेडरूम मध्ये कोणते लावावे, त्याचबरोबर लहान मुलांच्या रूम मध्ये हो. त्यांचे कलर काय ठेवावे आणि कोणते हो. पेंटिंग लावावे. तर पहिलं मी लहान मुलांच्या बाबतीमध्ये बोलेल की आत्ता कसं झालेलं आहे की लहान मुलांची स्टडी रूम वेगळी, मग त्याच्यासाठी असे सगळे असे डेकोरेट करतात, Decorate केलेलं. फुलं बिलं असतात, वेगवेगळे ते पेपर पेस्ट करतात डिझाईनचे वगैरे. असं मी असं सुचविल त्याच्यामध्ये आपण जर फुलपाखरांचे फुलांचे असे डेकोरेट करणारे जर आपण तिथं वॉलपेपर वॉलपेपर लावले किंवा हे जे आहे, तर आपण एका विषयामध्ये त्याला बंदिस्त करतोय. फुलपाखरासारखं जर ते मूल आपलं नाजूक झालं, कारण रोज ते दिसतंय. आज पृथ्वीवरचं सगळ्यात नाजूक इन्सेक्ट असेल तर ते फुलपाखरू आहे. काही क्षणात येतं, काही सगळ्यात जास्त हे करणारं, गतीने उडणारं आणि सगळ्यात लवकर जाणारं. असं त्याचे फुलं किंवा म्हणजे फुलपाखरांचे किंवा फुलांचे, पर ती फुलं सगळी डेकोरेटिव्ह असतात, नाजूक असतात ती सगळी फुलं. काही फुलं डिझाईनचा पार्ट म्हणून असतात, ती प्रत्यक्ष आपल्याला निसर्गामध्ये बघायला पण मिळत नाही. जे बघायलाच मिळत नाही ते जर फुलं तिथं राहिले तर काय अपेक्षा ठेवणार त्या आपल्या पाल्यांकडनं. याच्यासाठी मला जर विचारलं तर मी अगदी आवर्जून सांगतो की पर्पलचा टिंट, ओके, येलोचा टिंट, लाईट पिंक पण चालेल, नंतर याचा तुमचा एमरल्ड ग्रीनचा टिंट चालेल. म्हणजे हे जे रंग आहेत भडक तर कुठलेच नसावेत. भडक रंग मुलांच्या रूमला देऊच नाहीत, पण हे आणि ते प्लेन असावेत. म्हणजे त्याच्यावर कुठले डिझाईन, इव्हन मी त्याचं म्हणून रेषा पण नको. चाकोरीत राहणारा मूल आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला स्क्वेअर पण नको, चौकटीत राहणारं मूल आपल्याला नको आहे. आपल्याला ते स्वैर राहणारं, स्वैर या अर्थाने की तो त्याला व्यक्त होता आलं पाहिजे. मूल जर व्यक्त झालं तर आई वडिलांबरोबरचा सुसंवाद आणि समाजाशी होणारा भविष्यातला सुसंवाद हा करण्यासाठीचं जे बोथ साइड कम्युनिकेशन आहे ते आयडियल होईल. याच्यासाठी बेडरूम बद्दल, आता बेडरूमच्या बाबतीमध्ये काही गोष्टी अशा आहेत. आज लव्ह मॅरेजची संख्या जास्त आहे. वाढली. फेसबुकवरून लव्ह मॅरेज झालेले मला खूप माझ्याकडे आता ऐकायला आले. अरेंज मॅरेज जे आहे हे थोडस कालातीत व्हायला लागलंय किंवा ट्रॅडिशनल व्हायला लागलंय. जातपात याच्यात मी स्वतः विरोधात आहे, पण स्त्री आणि पुरुष ही एक जात आहे आणि दोघांनी एकमेकाला समजून घेऊन मग त्यांची मॅरेज आणि या इतर गोष्टी घरातल्या वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने त्या तो जो उपचार आहे तो त्यांनी पूर्ण करावा, विधी पूर्ण करावा. आता जेव्हा बेडरूम कडे आपण येतो की नववधूची नवदाम्पत्याची बेडरूम कशी असावी किंवा आजी आजोबांची बेडरूम कशी असावी किंवा आजी किंवा आजोबांची बेडरूम कशी असावी आणि नंतर आई वडिलांची बेडरूम कशी असावी, कारण आता प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट होत गेलेलं आहे. तर या बेडरूम
त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या कुंडलीतल्या नक्षत्रानुसार त्यांचे रंग ठरवावेत. हे मी स्वतंत्र तयार केलेलं आणि डेटाबेसवर फायनल केलेलं हे संशोधन आहे. म्हणजे एखाद्या बेडरूमला, नवदाम्पत्याच्या बेडरूमला पिंकचा लाईट दिला तर तो सगळ्यांनाच पिंकचा लाईट दिलेलं चालेल असं नाही सांगता येणार. मग सगळ्यांना ऑफ व्हाईटच द्यायचा का, तर त्यालाही उत्तर नाहीये. एका बेडरूमला दक्षिण दिशेला, त्या बेडरूमच्या दक्षिण दिशेला मी माव कलर द्यायला लावलेला आहे. फक्त त्या भिंतीला डार्क माव कलर द्यायला लावलेला आहे. याचं कारण असं की तो जो मुलगा, म्हणजे मुलगी जी बायको त्याची जी आहे, तर ती खूप बोलणारी आणि अशी सगळ्यांशी स्वतःहून बोलणारी, पण तो म्हणजे असा की ठरवून किती वेळा मागे लागून पण तो बोलत नसायचा. त्याच्यासाठी ही योजना केली होती. आता ती तुम्ही रेड नाही दिला, भगभगीत स्कारलेट रेड किंवा असा डार्क रेड, भडक रेड नाही दिला, तिथे मी त्याचा ते माव कलर दिला. आता माव कलरला उत्तर म्हणजे बीटचा कलर असतो ना, बीट फळभाजी, बीट जर कापल्यानंतर जो रंग आहे ना त्याच्या जवळ जाणारा तो माव कलर, आणि त्याचा टिंट मी म्हणजे त्याचा लाईट कलर बाकीच्या याला दिला. कलर स्कीम रिच झाली. त्याच्यानंतर मी त्यांना त्यांच्या नक्षत्रानुसार एक चित्राचा त्यांना एक हे बनवून दिला, तो त्यांनी तिथे ठेवला. आणि जे जे कपल आहेत सक्सेस झालेले देवतांमधले किंवा असे, तर त्यांचं तुम्ही 1 महिना 2 महिन्यांनी चित्र बदला तुम्ही त्यातलं. सर तुम्ही हैराण व्हाल हे सगळं ऐकल्यानंतर. नाही, मी ऐकला म्हणजे विचार करू लागलो, खरंच लोक एवढं पाहतात? कुणी नाही पाळत. आता हे सुरुवात केली आहे सांगायला. म्हणजे आता होतंय का तुम्हाला? आता पाळतात येत, आता पाळतात येत. माझ्याकडे मेसेज आहेत ना, एका ताईंनी मला जेव्हा फोन केला तर त्यांना हेच ते शेपाळ सारखं जे माझ्याशी बोलतात येत, म्हणून त्या थोड्याशा हे झाल्या, गैवरल्या त्या. म्हणलं ताई तुम्ही अजिबात हे करू नका, मी अगदी रंगाचा अभ्यासक आहे, साधा सर्वसामान्य. मी कुठलाही मोठे मोठे कॉस्ट्युम होणं असं हे करणारा असलं कुठलंच ते माळा असं नाही जमत. आपण सामान्य आहोत. आपण अतिसामान्य असणं, आपले पाय जमिनीवर असणं, आणि आपण सगळ्या लोकांना जे विचारतात त्यांना आपण ते प्रामाणिकपणे सांगणं, हे जितकं व्यवस्थित होईल त्याचे रिझल्ट लोकांना यायला लागलेत. माझ्याकडे 22 वर्षांपासून मी या पद्धतीने रंगांची चिकित्सा करतो आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन करतो. त्याचे रिझल्ट सर इतके अद्भुत आहेत की याला अंधश्रद्धा म्हणणं तर कधीच, म्हणजे जो याला कोणी अंधश्रद्धा म्हणेल ना त्याची कीव करावी वाटेल. याचं कारण तुम्हाला सांगतो. न्यूटनचा लॉ आम्ही शिकतो. न्यूटनने आम्हाला प्रकाश थेरी शिकवली. सूर्यप्रकाशात 7 रंग असतात हे आम्हाला एका शास्त्रज्ञाने सांगितले तेव्हा आम्हाला कळलं. त्याच रंगाने आम्ही कृतीत आणलं. पिगमेंट थेरी म्हणजे पोस्टर कलर, वॉटर कलर किंवा हे सगळे आम्ही पाहतो, ती आमची पिगमेंट थेरी आहे. खनिज द्रव्य, वनौषधी, डांबर या सगळ्या वेगवेगळ्या काही खडक यांच्यापासून बनलेले रंग आहेत. निसर्गानेच रंग दिलेत, त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे. आणि त्या अस्तित्वाची खात्री कोणी दिली तर न्यूटनच्या लॉने दिली. विज्ञानाच्या पलीकडे शास्त्र नाहीच आहे. बरं, जे कोणी असं म्हणतात की हे आहे आम्हाला रंग मान्य नाही किंवा हे शास्त्र मान्य नाही, त्यांनी फक्त 1 महिना कुठल्याही रंगाकडे बघू नये. कुठल्याही रंग शक्यच नाही त्या गोष्टीत. आणि मग त्यांची मानसिकता काय होती सर बघा तुम्ही. त्यांनी अगदी, मी तर म्हणतो काळा सुद्धा माझ्या रंगाच्या भाषेमध्ये रंग आहे, पांढरा पण माझ्या भाषेत रंग आहे माझ्या शास्त्रामध्ये. त्यामुळं त्यांनी मग ट्रान्सपरंट सगळं वापरावं आणि रंगाकडे बघू नये. बघूयात आपण त्यांची श्रद्धा कुठे जाते ती. मग याच्यावर एक प्रश्न असा आहे, रंगशास्त्र, वास्तुशास्त्र आणि आर्किटेक्ट. हो, पण आर्किटेक्ट लोकांचं पण एक असतं, मी जे सांगेल तेच. हो, म्हणजे समोरच्याचा विचार करत नाही, त्याला जे काही आवडेल तो ते करत असतो. मग त्याच्यामध्ये ह्या गोष्टी कशा इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात? विनंती करायची समोरच्याने, ज्यांनी त्या आर्किटेक्टला सोपवलंय काम, त्यांनी मला अशा कलर स्कीम प्रमाणे, माझ्या या रचनेप्रमाणे मला असंच हवंय, या दृष्टीने तुम्ही आम्हाला पर्याय द्या. आता कसं होतं की पश्चिम दिशेपासून तर पूर्व दिशेचा काही भाग हा सगळा पूल आहे, आणि उत्तर आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे हा वॉर्म कलरच्या जवळ जाणार आहे. मध्ये मध्ये काही काही पॅच आहेत त्या याच्यानुसार ब्रह्मतत्वाचा विचार करून
की ते कुठेतरी ब्ल्यू आहेत किंवा फुल आहेत असं. पण हा विचार करून, हा बेस निश्चित करून आर्किटेक्टला आणि इंटेरियरला त्या लोकांनी ज्यांना याच पद्धतीने जायचंय, आता मी त्याच्यात परत तुम्हाला सांगेल की जर या पद्धतीने जर ते संबंधित लोक यांनी जर हे शास्त्र फॉलो केलं, तर तुम्हाला सांगतो यांनी काय होऊ शकतं. काय काय झालेली माझ्याकडे उदाहरणं आहेत. मुलं मोबाईल सोडत नाहीत, शिकणारी लहान मुलं जी आहेत ती कॉलेजमधली किंवा काय. काही जण घरात आई वडिलांशी मोकळ्या मनाने बोलत नाहीत. ही फार हे जे ते जैन वेगवेगळे आहेत ना, जी जैन, अमुक जैन, या सगळ्या अल्फा, हे सगळे का ही नावं आली आहेत. आपल्याकडे केवढी चांगली नावं आहेत मुलांच्या, त्या त्या किशोरावस्था किंवा बाल्यावस्था, केवढी सुंदर नाव आहेत. आपण ते आपल्याला ना पाश्चरायझेशन, आपण परदेशी लोकांनी आपल्याला सांगितलं की आपण ते मान्य करतो, आपल्याला ते पटतं. पण आमच्याकडं आपलं शास्त्र इतकं व्हास्ट आणि इतकं इटर्नल ट्रूथ आहे, ते आपल्याकडे काल त्याच्याकडे इतकं मनापासून किंवा गांभीर्याने किंवा श्रद्धेने का पाहिलं जात नाही, याची मला खंत आहे नेहमी. रंग मी जगतो, रंग मी अनुभवतो. रंग ही देवता, डोळ्यांनी दिसणाऱ्या देवतांच्या आपल्याला त्या दिसतात का नाही माहित नाही, ते देव आहेत का नाही माहित नाही. रंग मात्र आता लाल रंग आहे, तुम्हाला दिसणार, मला दिसणार, अंडरवर्ल्डच्या लोकांना दिसणार, इतर लोकांना दिसणार. सगळ्या प्रकृतीच्या सगळ्या वयोगटातल्या श्रीमंत गरीब तो काही पाहत नाही, त्या रंगाला सगळे दिसतात आणि तो सगळ्यांना पाहू शकतो. बरोबर. असं सर, आता घराचा एक विषय झाला, जसं आज घरामध्ये जसं इंटेरियर केलं जातं किंवा कलर दिला जातो, त्याचप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये हो, ऑफिसेस झाले, इंडस्ट्रियल झाले, ते लोक पण आता काही काही गोष्टीला ते कलर किंवा त्या थेरपी मानतात का? हो. करायला लागले का तसे ते काही? खूप लोक मानतात आहेत. फक्त काही ऑफ द रेकॉर्ड बोलतात हा, की मला कुणी हे नको म्हणायला किंवा काहीतरी त्याचं बरोबर, इमेज असते याच्यासाठी. पण तुम्हाला सांगतो, मला भेटलेले, मला एक याच्यातला मुंबईतला एक खूप मोठा सुवर्ण, म्हणजे त्यांच्या अनेक पेढ्या आहेत महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेर. तर आणि सगळ्याच अर्थाने मोठे ते आजच्या सामाजिक याच्यामध्ये. त्यांनी मला माझा कुठलं तरी एक लेक्चर ऐकल्यानंतर त्यामध्ये ते होते, तर त्यांनी मला फक्त मेसेज केला की मला तुम्ही उद्या येऊन भेटाल का, मी तुमचा काय चार्ज असेल तो देईल. तर मला चार्ज हा फार नेहमी गौण वाटत आलेला आहे. म्हटलं यांना भेटायचंय म्हणजे यांना काय, मला उत्सुकता होती की अशा की सरस्वतीच्या तुलनेने लक्ष्मीच सगळी त्यांच्याकडे, लक्ष्मी पुत्रच तो माणूस, आणि त्यांना का भेटावं वाटतंय. त्याच्यात त्यांनी सांगितलं की सर हे सगळं आहे माझ्याकडं, अमुक अमुक इतके इतकं सगळं सोनं आहे किंवा काय खाजगी गोष्टी अशा, परंतु म्हणे मला असं वाटतं की मग अपत्याच्या बाबतीत त्यांनी मुलाच्या बाबतीत हे केलं की यात काही सांगता येईल का तुम्हाला रंगाच्या बाबतीमध्ये. म्हणजे तुमच्याकडे सगळं असून सुद्धा तुम्हाला रंगाची मदत घ्यावी लागते. मी त्यांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलाला मी कोणते रंग त्यांच्या नक्षत्रानुसार तुम्ही रेग्युलर वापरा, 6 महिन्यात वापरून बघा, मग त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल काय ते. त्यांनी ते केलं. त्यांना हे मुंबईतले, त्यांना जी सून मिळाली ती नाशिक मधली मिळाली, दोघंही तुल्यबळ. आता ती सून सगळं बघती, ते त्यांची कोविडमध्ये ते गेले. आता ती सून अशा पद्धतीने हे करते. त्यांच्या मिसेसने सांगितले की सर त्या दिवशी जर आपली भेट झाली नसती, म्हटलं अस्तित्वाने भेट आणली, कारण मला केलं, जर मी नसतो तर कोणीतरी असताना तुम्हाला ती भेट झालीच असती. आज मी तिला त्यांचा पूर्ण, म्हणजे ते स्वतःचे होते जे गेले ते, त्यांचा संपूर्ण व्यवहार त्यांची सुनबाई बघते. एवढ्या ताकदीने रंग कार्य. आजकाल जो जैन जी सांगितलं, चिडचिडपणा, ताण, नैराश्य, याच्या रंगाचा किती परिणाम होतो या गोष्टीवर? याच्यामध्ये रंगांचा, मी तर असं टक्केवारी सांगण्यापेक्षा मला असं सांगायला आवडेल की ज्यांना शीघ्रकोपी राग ज्यांना येतो त्यांनी लाल डार्क रंगाचे कपडे, चौकटीचे कपडे हे त्यांनी वापरणं बंदच करावं. म्हणजे आता घेतले तर मग काय करायचे, एवढे कपडे आहेत आमच्याकडे, काही दिवस तुम्ही इस्त्री करून घरात व्यवस्थित ठेवून द्या, महिला असो पुरुष असो. त्यांनी फक्त कूल कलरचे कपडे, आणि कुंडली असेल संपर्कच झाला तर त्यांना त्यांच्या नक्षत्रानुसार आणि चरणानुसार त्यांना एका टोनल व्हॅल्यूचे जे कपड्यांचे रंग जर दिले
आणि ते जर त्यांनी परिधान केले तर तुमच्या डॉक्टरच्या पॅथीनुसार कुठल्याही प्रकारचे औषध घेऊन जितक्या लवकर परिणाम मिळत नाही तितक्या लवकर रंगांचा परिणाम मिळतो, अशी माझ्याकडं निरीक्षणानंतर माझ्याकडं याच्या नोंदी आहेत. पॅथी आहेच, बरोबर. त्याचे ॲलोपॅथीमध्ये लोकांना खूप धावपळीत उत्तर हवं असतं, म्हणून मग आज तुमच्या या इलेक्ट्रॉनिक्स आणि या सगळ्या IT च्या क्षेत्रामध्ये काही लोक मी पाहिलेत झोप येत नाही म्हणून ते झोपेच्या गोळ्या घेतात. हे फार भयानक आहे. पण त्याच वेळेला जर त्यांनी विशिष्ट रंगाचे कपडे आणि त्याच रंगाशी जास्त संबंधित असलेल्या इंटेक म्हणजे खाण्याचे पदार्थ ठेवले, सर 3 महिने फार जास्त नाही आहेत. 3 महिन्यामध्ये तो त्याचा स्ट्रेस, माइल्ड स्ट्रेस असो, डीप स्ट्रेस असो, त्याचा तणाव, हे सगळ्यावर त्याला मग परिणाम सकारात्मक मिळायला लागतात. डिजिटल पेंटिंग जे आता डिजिटल प्रिंट केलं जातं, कॅम्प्युटरवर केलं जातं किंवा AI ने केलं जातं. हो. आणि काहीची डुप्लिकेट प्रिंट केल्या जाते. बरोबर, पारेस त्याला हे केली. जो मूळ चित्र आपण घरामध्ये लावतो किंवा आपण जो विचार करतो घरात लावण्यासाठी, त्याचा याच्यामध्ये काय फरक असतो दोन्हीमध्ये? हा सुद्धा फार सेन्सिटिव्ह आणि फार महत्वाचा आहे हा प्रश्न. हे तर मी आवर्जून सांगतो. कुठलंही आत्ताच्या जगामध्ये कुठलंही शास्त्र येऊ द्यात किंवा संशोधन AI सारखं, AI नाकारून चालणारच नाही आता. नाही, बरोबर. पण NI ला पर्याय नाही. नॅचरल इंटेलिजन्सला आज कोणीही कॉम्पिट करू शकणार नाही. ओरिजिनल चित्र आहेत, आता जगप्रसिद्ध सगळ्यांना माहिती असलेलं त्या मोनालिसाचं चित्र आहे. मग ते गूढ हास्य किंवा स्मित अमुक असे त्याच्याबद्दलचे वर्णन आहेत. AI ने काय केलं किंवा आत्ताच्या या सगळ्या सॉफ्टवेअर आणि त्यात काम करणारी जी लोक आहेत, तर त्यांनी काय केलंय की मोनालिसाला राजस्थानी साडीमध्ये काहीतरी, मोनालिसा भारतीय नऊवारी साडीमध्ये, महाराष्ट्रीयन, हे तिथपर्यंत मजा म्हणून इथपर्यंत ठीक आहे बघायला. पण ओरिजिनल ते ओरिजिनल ना, ओरिजिनल त्याची किंवा म्हात्रेंची ती जी मंदिराकडे जाणारी मंदिर पथगामिनी ते जे शिल्प आहे, त्या शिल्पावर काय 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 झालेले आता. ज्या गोष्टी सहज उपलब्ध होतात त्याची व्हॅल्यू, त्याचं महत्व सर ज्योतिषाची गरजच नाही. काय होणार आहे ते त्याचं जे ओरिजिनल आहे, जे युनिक आहे, ते अमूल्यच असणार आहे. असं मी अगदी एखाद्या सामान्य व्यक्तीने किंवा पेंटिंग विकत घेणाऱ्या व्यक्तीने कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे? त्यांनी सगळ्यात महत्वाचं की एकतर अशा ज्या चॅलेंजिंग वाटणाऱ्या, आवाहन देणारे जे काही हे आहेत, घोड्यांचं मग सांगितलं तसं, किंवा असे गुलाबाच्या फुलांचं किंवा असं, तर असे कुठलेही पेंटिंग न घेता अगदी सरदोपटपणे त्यांनी काय करावं, सूर्योदय असावा, सूर्यास्त नसावा. आता सूर्योदय का सूर्यास्त कसं कळणार, हा एक मोठा प्रश्न असतो रंगावर. अशा वेळेला त्याचे एलिमेंट काय आहेत, त्या चित्रामध्ये घटक काय आहेत. सूर्याकडे जाणारे जर पक्षी असतील आणि पिवळ्या रंगाचा प्रभाव जास्त असेल आणि फ्रेश झाडं बिडं सगळे फ्रेश आहेत आणि वातावरण सगळं व्यवस्थित असं त्यात दिसते, असं जर दिसलं तर अशी एक शक्यता आहे की तो सूर्योदय असावा, असं ज्याने कोणी ते केले ते समजायचं. असं साधारण चित्र असावं, ते लावावं. फ्रेश उगवलेली चांगली झाडं, डवरलेली हिरवीगार झाडं, त्याच्या खाली कुणीतरी बसलंय, कुटुंब असं सगळं बसलेलं आहे. आपल्याकडे महाभारताचं चित्र लावत नाही असं म्हणतात सगळेजण, अगदी सत्य आहे ते. महाभारत आज सगळेजण सगळीचकडे अनुभवतात. कुटुंब छोटं असो मोठं असो, तुमचं जिल्हा असो, गाव असो, राज्य असो, सगळीकडे तुम्हाला महाभारतातल्या सगळ्या गोष्टी दिसतील. मग महाभारतातलं कुठलं असावं चित्र, तर अर्जुनाला श्रीकृष्ण, भगवद्गीतेचा जिथं जन्म झाला, अर्जुन खाली कृष्णाकडे वाकून बघतोय आणि कृष्ण त्याला सांगतोय, ते चित्र जरूर असावं घरामध्ये असं मी म्हणत. कारण तो त्याचं अज्ञान दूर करतोय, त्याला मॅच्युअर बनवतोय त्यामध्ये, आणि त्याच्यातही सगळी शक्ती अर्जुनाकडे, त्याच्यासारखा धनुर्योद्धा, एक द्रोणाचार्य आणि एकलव्य थोडंसं बाजूला ठेवूयात आपण, आणि कर्ण पण थोडा वेळ बाजूला ठेवू, द्रोणाचार्य आणि कर्ण. आज मी त्याला ऑन पेपर अर्जुन हा सगळ्यात धनुर्धारी असा मानला गेलेला आहे. सगळीकडे सगळी ताकद त्याच्याकडे,
पांचजन्य शंख त्याच्याकडं अख्ख्या ब्रह्मांडाला हलवून टाकणारा, ध्वनी करणारा, तो अर्जुन श्रीकृष्णासमोर नतमस्तक झाला. एका उत्तम पुरुषासमोर सगळ्या प्रकारचे विकार, सगळ्या प्रकारचे स्वभाव, सगळ्या प्रकारचं राजकारण, सगळ्या प्रकारच्या शिष्टाया, उत्तम पुरुष म्हणून, परिपूर्ण पुरुष म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिलं जातं. फार याच्यातलं लौकिक अर्थ जर बघितलं ते फार फार व्हास्ट आणि फार आकलन, जेवढं पाहत शिकू आपण तेवढं शिकण्यासारखं चित्र आहे ते घरात असेल, ते घरातल्या सगळ्या वयोगटातल्या सगळ्या लोकांसाठी पॉझिटिव्ह असणारं चित्र आहे. त्यानंतर प्राण्यांपैकी पण जर तुम्ही म्हणालात तर वाघ किंवा सिंह पण कपल असावं, ग्रुप असावा. आज ग्रुपच संपलाय. आज एकांतपणा, माझं वेगळेपण, अशा सगळ्या गोष्टी, माझं कोणाला काही समजू नये, माझं काहीच म्हणजे मी काय आहे कोणाला समजू नये, याच्यासाठी ग्रुप, समूह या अर्थाचा मग पक्ष्यांचा थवा असेल उडणारा. तुम्ही वारलीचे चित्र बघा. वारलीच्या चित्रांबरोबर फारसं कोणाला माहित नाहीये, पण वारलीचे चित्रांमध्ये तुम्ही जर तपासलं तर तुम्हाला मरगळलेलं, डोक्याला हात लावलेलं असं काहीच सापडायचं नाही. ते सगळे एकमेकाच्या हातात, जेव्हा शेतातली धान जेव्हा शेतातलं खळ्यावर येतं त्यावेळेस ते आनंद व्यक्त करतात. आपण आनंद व्यक्त करायचा झाला तर आपण कुठतरी पिक्चरला जाऊ किंवा कुठतरी हॉटेलला जाऊ, कुठतरी काही. ते लोक तसं नाही करत, ते चित्र काढतात, त्यांच्या भिंती रंगवतात घरातल्या, आणि तो रंग म्हणजे इंडियन रेड आम्ही म्हणतो, गेरूचा रंग, आणि तांदळाची पेस्ट तो व्हाईट. आता रंगशास्त्रामध्ये गेरूच्या रंगाला डीप सगळ्या रंगांचं एकत्रीकरण म्हणजे तपकिरी रंग आहे, आणि पांढरा रंग हा प्रकाशाचं प्रतीक. त्या कोनिकल दिलेत त्याने, सगळे त्रिकोणामध्ये अत्यंत सिम्प्लिफाईड चित्र आहेत त्यांचे, पण एकही चित्र हे मरगळलेलं नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आव्हान स्वीकारलेलं आहे, आनंद व्यक्त केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचे सण घ्या, सगळं ते जीवनच चित्रातून जगतात. त्याच्यामुळे आमच्या आपल्या राज्य शासनाने आणि भारत सरकारने त्याला पद्म पुरस्कार दिला, जीवासोमा मशेंना. मशेंच्या हातून तयार झालेलं एकही चित्र म्हणजे एकही जगातली गॅलरी, मोठ्या मोठ्या ज्या गॅलरी आहेत त्यात, की त्या गॅलरीत जीवासोमा मशेचं चित्र नाही. म्हणजे त्यांनी वारली चित्रकलेला एक प्रकारे प्रवाह म्हणून जगामध्ये ओळख निर्माण करून दिली. असं आपल्याकडे खूप आहे आपल्याकडे. सर, त्याचबरोबर एका चित्राला आकार, फ्रेम आणि प्रकाश हो किती महत्व आहे याच्यामध्ये? हे तिन्ही घटक सगळ्यात अनन्यसाधारण महत्वाचे आहेत. चित्राचा आकार हा तुमचा समजा वास्तू 1000 स्क्वेअर फुटाचा वास्तू आहे, 10 स्क्वेअर फुटाचं कमीत कमी ते चित्र असावं. हे झालं प्रोपोर्शनली स्मॉल साईज मध्ये. 10 स्क्वेअर फूट कमीत कमी, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या इंटिरियरचा भाग ठरून तुम्ही ते हे करा. आणि राहिला प्रकाशाचा भाग, चित्र हे मडी कलरचं नसावं, फ्रेश कलर असावेत, ताजेतवाने असे रंग ते असावेत, आणि त्याच्यानंतर ते सगळ्यांच्या नजरेत बसेल अशा ठिकाणी ते चित्र लावलं जावं असं. सर, कला, रंग आणि वास्तुशास्त्र हो, या विषयामध्ये करिअर करण्यासाठी मुलं जे येऊ शकतील त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? बापरे, हा स्वतंत्र एक विषय होऊ शकतो. मीच जेव्हा प्रेझेंटेशन द्यायला जातो, भारतातले फार कमी विद्यापीठ असतील की जिथं माझं जाणं नाही झालं व्हिज्युअल आर्टसाठी. तर व्हिज्युअल आर्टमध्ये म्हणजे या चित्रकला क्षेत्रामध्ये जवळपास 1200 ते 1500 सोर्सेस आणि कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये हा विद्यार्थी, हा स्नातक, हा स्वयंपूर्ण होऊ शकतो. तो त्याच्या घराचं मूलभूत गरजा व्यवस्थित भागून व्यवस्थित चरितार्थ करू शकतो, असे कोर्सेस आहेत. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देईन की आता इनबिल्ट येतो मोबाईल, पण त्या मोबाईलमध्ये एक बॅटरी असते, आणि त्या बॅटरीमध्ये 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरची फाईल असते, सिल्वर फाईल. त्याचं प्रिंटिंग जर तुम्ही चेक केलं, त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो एक 24-25 प्रकारचे तरी आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर हे ते सगळे काम करत असतात. म्हणजे किती फील्ड झालं ते, केवढं वास्ट झालं ते. सर, वास्तुशास्त्राच्या नावाखाली जे गैरव्यवहार होत राहतात, गैरसमज किंवा गैरव्यवहार होतात,
त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे खेद वाटतो मला या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि त्याच्यामध्ये काय होतं की समाजाच्या अं, हे जे भावनांशी जे खेळलं जातं ना, की त्याला बिझनेसच्या किंवा व्यवसायाच्या स्वरूपामध्ये, तर देणाऱ्याने सुद्धा परिपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर ते द्यावं असं मला वाटतं. कठीण आहे हे कृतीत येण्यासाठी, पण आणि घेणाऱ्यांनी सुद्धा, आता देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्यांनीच मी तर असं म्हणेल बरोबर. जास्त जागरूक व्हावं, व्हायला पाहिजे. की आपण या पद्धतीने या सगळ्या शास्त्राच्या संदर्भातून जर आपण आपल्या घराचा रंग, आपल्या घरामध्ये कोणते पडदे लावावेत, खिडक्यांना कोणत्या रंगाचे पडदे, किंवा वास्तूचं सुरुवातीपासून म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जर करायचं असेल तर मग अजूनच चांगलं. पण आता जे तयार घरं असतात घेतलेले, त्याच्यामध्ये काही जण ती तोडफोड करायला लावतात किंवा काय, तर मला त्याच्यावरही बोलायचं नाही. पण रंग हे असं रेमेडी आहे की कुठलीही तोडफोड सो कॉल्ड काही न करता विशिष्ट रंगांचे पेंटिंग, विशिष्ट रंगांचे घरातल्या लोकांनी म्हणजे ज्याच्या नावावर ती वास्तू आहे त्यांनी, म्हणजे बऱ्याचदा हजबंड वाईफ, नवरा बायकोच्या नावावर वास्तू असती, किंवा आईच्या नावावर असते, आजोबांच्या नावावर असते, किंवा एकाच्याच कुणाच्या तरी नावावर असते. तर ज्याच्या कुणाच्या नावावर आहे त्यांनी विशेषतः जास्त पाळावं. मग रंग आणि हे सगळं त्यांनी एकट्याने जरी ते पाळलं, तर सूर्य कसा पृथ्वीतल्या सगळ्या घटकांना सूर्यप्रकाश देतो, तसा हा एकटा व्यक्ती घरातला कुटुंब प्रमुख हा जरी त्यांनी ते पाळलं तरी त्याचा सगळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो. आणि त्याच्या पलीकडे आपण जर आता ऐकतोच आहे, बोलतोच आहे आणि जिज्ञासूपणे आपण हे सगळं ऐकतोच आहे ना, मग आपण असं केलं पाहिजे की जर रंग जर निश्चित झालेले आहेत, तर मग त्याच रंगाचे जर आपण वापर आणि इंटेकसाठी विनियोग जर केला, तर मला वाटतं अजून त्याचा चांगला परिणाम होईल असं. सर, पुढील 10 वर्षामध्ये भारतीय इंटेरियर डिझाईन मध्ये काय बदल अपेक्षित आहे तुम्हाला? मी पहिले सांगेल की माणूस हा निसर्गाचा घटक आहे. पहिली गोष्ट, या निसर्गात दिसणारी प्रत्येक गोष्ट ही निसर्गाचा घटक आहे. कुंडली शास्त्रामधलं इतर जे आहेत, आता एका सेकंदाला 20 लाख अपत्य जन्माला येतात, म्हणून मग सगळेच नाही राजा होत. म्हणजे एखाद्या उद्योगपतीच्या घरात 9:22 आणि 13 सेकंदांनी एक बाळ जन्माला आलं, तर तसंच 20 लाख बाळ जन्माला येतात ना. पण मग ते सगळेच उद्योगपती नाही होत ना, किंवा उद्योगपतीचे. तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षमता डेव्हलप करण्यासाठी नक्षत्राचा आराध्य वृक्ष, नक्षत्राचा आता जप एवढ्यासाठी की त्याने तो उच्चार केला तर त्याची डेव्हलपमेंट त्याप्रमाणे होती. कारण 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे तुमच्या उच्चारणावर काम करतात, तुमच्या बघण्यावर काम करतात. ही जी ज्ञानेंद्रिय की रंगाचा आपल्याला अनुभूती येते, स्पर्श आपल्याला कळतो, हे सगळे जे आहेत या सगळ्यावर कार्य करणारे रंग असल्यामुळे या प्रकारे त्यांनी पुढे जर गेले तर येणाऱ्या भविष्यामध्ये भूमितीच्या गतीने डेव्हलपमेंट होईल. आणि जर कॉर्पोरेट आणि हा जो प्रचलित आत्ताचा जो विषय आहे की नाही आम्हाला असंच पाहिजे, तर रिझल्ट वाईटच येईल असं माझं म्हणणं नाही, पण रिझल्ट खूप चांगला येईल असं मात्र निश्चित म्हणायला चान्स आहे. इकडे मी असं म्हणेल की जर रंगशास्त्राचा विचार करून जर त्यांनी त्या जर डेव्हलपमेंटचा जर विचार केला तर डोळ्याला चांगलं वाटतंय म्हणून रंगशास्त्राचा विचार न करता जे काम केलेलं आहे, समजा तो उत्कर्ष त्यांचा 10 वर्षांनी होणार असेल, त्यांचे जे काही टार्गेट्स असतील ते, तर ह्या मार्गाने जर गेले रंगशास्त्राच्या पद्धतीने, तर तो त्यांचा 2-2.5 वर्षातच 10 वर्षांनी मिळणारं टार्गेट आहे ते त्यांना 2-2.5 वर्षातच मिळेल. मला वाटतं याच्यापेक्षा अजून कोणतं चमत्कार. आणि हे जर आत्ताच्या कॉर्पोरेटला जर म्हणजे या लोकांनी जर हे जाणलं आणि याला जर सकारात्मकतेने विचार करून जर फॉलो करायचा विचार केला तर आपल्या राष्ट्राची सुद्धा प्रगती होईल. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मला एका धर्म मार्तंड गुरूंनी मला विचारलं होतं नाशिक जवळच्या, की सर आपल्याला मंत्रालयामध्ये असे काही रंगांची योजना करता येतील का? कारण मंत्रालयामध्ये जर आपण गेलो
तर खूप जणांना परत यावं लागतं. परत यावं लागतं. आता त्याची कारण खूप कारण असतील. वेगवेगळे, हो. पण मग मी त्यांना त्यावेळेस म्हटलं की समजा कृषी खातं आहे, मग तिथं जर ग्रीन आणि ग्रीनच्या टोनल व्हॅल्यूज मधला म्हणजे एमरल्ड ग्रीन आहे, पिस्ता ग्रीन आहे, बरोबर. असे जर आपण त्याचे जर रंग दिले तर कृषी विभागाच्या त्या विभागाला सगळं तसंच असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये 1% जरी सकारात्मकता डेव्हलप झाली तरी काही हजार लोकांची कामं होतील. असं बरोबर. मग असं त्या त्या विभागातल्या भिंतींना किंवा त्या ऑफिसेसला, कार्यालयाला कोणते कोणते रंग असावे असं एक मी शॉर्टलिस्ट केलेलं आहे. पण झालं तर चांगलंच आहे. झालं तर खूप चांगलं बरं, विचार. प्रत्येक घरामध्ये एक चांगलं चित्र हो. का असावं असं तुम्हाला काय वाटतं? हे सगळ्यात असं महत्वाचं आहे, ते चित्र हे आपल्या त्या घरातल्या संभाव्य चांगलेपणाचं प्रतिबिंब आहे. चांगलं चित्र असावं हे जे आहे, चांगल्याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. त्यांनी त्यांच्या दृष्टीने चांगलं चित्र जर त्यांच्या घरामध्ये, वास्तूमध्ये जर ते केलं तर ते त्यांचं प्रतिकात्मक प्रतिबिंब आहे. कालांतराने 3, 4, 5, 6 महिन्यानंतर त्यांच्या घरातलं वातावरण सुद्धा त्यांना अभिप्रेत असलेलं चांगलं अवतरण चिन्हातलं तसं होऊ शकतं. शेवटचा प्रश्न सर, तुमचे 1-2 पुस्तकं पण आलेले जी आहेत. जी जी हो, ते सर. पुस्तकं काय आणि कोणतं नवीन पुस्तक हो. तुम्ही काय ते हो, म्हटलं हो. येणार आहे? माझं रंगसभा म्हणून एक पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकामध्ये ही जी महाराष्ट्रातले जे आर्ट कॉलेजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, विशेषतः ETDचे, तर त्यांना जे एखाद्या चित्रकार किंवा शिल्पकारावर म्हणजे दृश्यकलाकारावर काही जे त्यांना थिसिस किंवा प्रबंध सादर करायचे असतात त्याच्यासाठी आयकॉन ठरणारं ते पुस्तक ठरावं म्हणून त्या पुस्तकाची निर्मिती माझ्याकडनं झाली. 100-400 पानांचं ते A4 साईजचं पुस्तक आहे. दुसरं जे पुस्तक आहे ते आमच्याकडे JJला जे अधिष्ठाता मंगो राजाध्यक्ष म्हणजे त्यांच्या इतका डिसिप्लिन आणि जाणकार त्यानंतर JJला कोणी लाभलाच नाही. म्हणजे इथं मी अगदी ठासून सांगेल तेवढी प्रगल्भता असली पाहिजे किंवा काय असं. तर त्यांचं एक पुस्तक मला करायची संधी मिळाली. त्याचं नाव आहे किमयागार कलाकार म्हणून. त्याच्यामध्ये राजाध्यक्ष सरांना जी मोठमोठी लोक जी भेटली त्याच्यामध्ये अगदी दीनानाथ दलाल असतील किंवा बाळ फोंडके असतील किंवा या स्वरूपाचे सगळे, तर हे सगळ्यांच्या वर त्यांनी त्यांचं स्वतःचं निरीक्षण लिहिलंय. त्यामुळे ते एक पुस्तक फार चांगलं आहे. आणि तिसरं आत्ता माझं पुस्तक येऊ घातलंय ह्या वास्तुशास्त्रावर. त्याचं नावच मी वास्तुशास्त्र पेंटिंग असं दिलेलं आहे. आणि ते पुस्तक खूप लोकांना आत्ता जसं तुम्ही म्हणाल की खूप सोपं करून मी जेवढं मला सोपं करून सांगता येईल ना तेवढं मी त्या पुस्तकामध्ये केलंय. फार लवकर ते पुस्तक आता येईल ते. सर थँक्यू व्हेरी मच सर. शेपाळ सरांनी खूप सोप्या आणि आपल्याला जे समजणाऱ्या गोष्टीमध्ये त्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न असेल काय असेल तर कॉमेंट्समध्ये टाका. आत्ताच आपण बघितलं सरांनी आपल्याला खूप सोप्या भाषेमध्ये आणि घरात कलर कोणते असावे, पेंटिंग कोणतं असावे समजून सांगितलेलं आहे. कोणाचा काही प्रश्न असतो सरांना नंबर देतो, पण फक्त त्याला व्हॉट्सअप करा. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. थँक्यू.